द गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. डावाला होईल सुरुवात. 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिला चेंडू. इट्स अ बीमर कॉल. हाईट फॅक्टर. आणि या पहिल्याच बीमर चेंडूला मात्र पाठवलंय सरळ लॉंग लेग फाईन लेग बाउंड्री लाईनचं दर्शन घ्यायला सीमा पार. पहिल्या चेंडूवरती स्वॅग से करेंगे. सबका स्वागत. वेलकम फोर. अखंड अग्री कोल्यांची कुलस्वामिनी. एकविरा मातेला वंदन. खर तर एकविरा मातेचं संगीत तुम्ही ऐकलंय. बीमर. आणि या बीमर वरती आता फ्री हिटची संधी असेल फलंदाज कुणाल पाटीलला. पहिला चेंडू बीमर. आणि या बीमर वरती मिळालेल्या 4 अर्थातच न्यू इयरचा जणू काही एखादा बोनसच मिळाले की काय या फ्रँचाइज टीमला. सिद्धी श्रवण वॉरियर्स कार सापोली या टीमला आपण बॅटिंग करताना पाहतोय. फ्रीडचा चेंडू आहे. पवऱ्यासारखा फलंदाज फिरला आणि चेंडूला देखील पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक क्लास चौकार. सुरुवात हवी होती कुलदैवत एंटरप्राइजेस अंतोरे या टीमला. ती सुरुवात मात्र मिळाली नाहीये. आघाडीच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आणखीन. ह्याही वेळेस चेंडूला मात्र सरळ पाठवलाय. लॉफ करत असताना कुणाल पाटीलचा धमाका. चेंडू निघालाय सीमा पार. षटकार. पाच चेंडू येण्याची वाट पाहू नका. पंचांना देखील आमची विनंती असेल किंवा खेळाडूंना देखील आम्ही विनंती करतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. कविराज मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. पहिला बीमर त्यावरती आक्रमण चौकार. तदनंतर फ्रीडच्या चेंडूवरती चौकार. आणि आता विकेटच्या मधोमध आपटलेल्या चेंडूला सरळ पाठवले सीमा पार. षटकार. 15 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. लो फुल टॉस होता. इकडे देखील खराब क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाहीये मित्रा. आणि हा चेंडू देखील निघालाय दन 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 करत सीमा पार. चौकार. लीग स्टेजच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये 5 मग 4 आणि 16 अशी धावसंख्या कुणाल पाटीलने जमवल्या होत्या. परंतु ह्या इम्पॉर्टंट मॅच मध्ये आणखीन एक आउटफील्ड फास्ट. चेंडू निघालाय सीमा पार. थर्ड मॅनला बीट करत चौकार. पाच सकाळी आज 7 ते 9 या वेळेत नेट मध्ये प्रॅक्टिस करून हा खेळाडू आलाय. आणि म्हणूनच क्रिकेट मधलं म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सरावाने तुम्ही परिपूर्ण व्हाल. चांगला चेंडू आहे. खोलात टाकण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती नो प्लस 4 5 मग चौकार सिक्सर. चौकार चौकार आतिषबाजी. जणू काही चौकार षटकारांचा खरं तर मैदानाच्या आतमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 23. 23 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चांगला फटका गॅप मध्ये. डीप पॉइंट
पॉइंटला बीट करत चेंडू आणखी निघालाय. याही वेळेस चेंडू जाईल सीमा पार, चौकार. मान्यश्री वैकुंठदादा पाटील पुरस्कृत हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं हे 5वं सीझन खर तर आपण पाहतोय. पण टॉस गमावली सिद्धी श्रवण वॉरियर्स टीमने, पण तो टॉस गमावल्याचा आता आनंद त्यांना होत असेल कदाचित. पहिल्याच ओव्हर मध्ये रन्स आल्या 27. सार्थक वरचं थोडस प्रेशर देखील अविनाश आता थोडं रिलीज झालं असेल. मॉर्निंग सेशन सकाळची पहिलीच मॅच, ऍज अ आयकॉन, ऍज अ कॅप्टन, ते थोडस प्रेशर, दडपण. परंतु आपल्या सोबत जो डाव्या हाताचा साथीदार आहे ना, त्याने पहिल्याच ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग केले. 27 रन्स पहिल्याच षटकामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर साठी दीप पाटील ऍज अ बॉलर आयकॉन म्हणून ज्याला आपण पाहिलं होतं ऑप्शन मध्ये, फुलटॉचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. त्या ठिकाणी 1 रन जरूर मिळेल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावांच्या गतीने रन्स व्हायला हव्या होत्या, जी अपेक्षा होती, ती मात्र फलंदाज कुणाल पाटीलने पूर्ण केले. कुणाल पाटीलचा जर का आपण विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये 5, सेकंड मॅच मध्ये 4 आणि तिसऱ्या महत्वाच्या मॅच मध्ये 16 रन्स त्यांनी केल्या लीग स्टेज मध्ये. परंतु सुपर 8 ची लढतीला जशी सुरुवात झाली ना, कुणाल पाटीलचा क्लास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि खास करून भरपूर टॅलेंटेड हा खेळाडू आहे, गुणवत्ता भरपूर आहे, डाव्या हाताचा विस्फोटक खेळाडू. आणि हे मैदान विशेष करून डाव्या हातांच्या खेळाडूंसाठीच बनवलं गेलं की काय, असं पाहायला मिळतंय. होय, याही वेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न, देख घुमा के आलाय हा चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. मॉर्निंग सेशन मध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय मैदानाच्या आतमध्ये. दादरचा हा टॅलेंटेड खेळाडूला आपण खरं तर पाहतोय. पॉवर पॅक बॅटिंग करत असताना कुणाल पाटील, स्विचिटचा फटका त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. लावली अपील जरूर पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू काही वेळेस खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 32, 32 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 27. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली सिंगल रनने, तदनंतर स्ट्राईक वरती पाहायला मिळाला कुणाल पाटील. कुणाल जसा स्ट्राईक वरती आला, चौकार आला आणि तदनंतर डॉट बॉल. मोठा फटका घ्यायचा होता जरूर. बॅटची एज घेत चेंडू देखील वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला. तदनंतर क्षेत्ररक्षक वेगाने आला, परंतु 2 रन्स मात्र वाचवू शकला नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यश आलं. सार्थक आणि कुणाल पाटीलला 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. बिनबाद 34, बिनबाद 34 धावा. जबरदस्त सुरुवात. चांगला चेंडू आहे, खोलात टाकण्याचा प्रयत्न, यॉर्क केलाय. प्रत्युत्तर देत असताना बॅट आणि बॉलचा कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल आला. वालवंटात पाणी सापडावं ना, अशा प्रकारची परिस्थिती झाली होती कुलदैवत इंटरप्राइजेस अंतोरे टीमची. अर्थातच एखादा डॉट बॉल कधी पाहायला मिळेल. आणि ह्या षटकामध्ये 2 डॉट बॉल आलेत. चॉप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अक्षरशः कापलंय आणि चेंडूला पाठवलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रन्स मिळतील एकूण 3 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. बिनबाद 37.
सौरभ सीझन 5 को स्पॉन्सर JSW सुप्रीमो फ्रॉक एंटरप्राइजेस अनबी स्पोर्ट्स विशाल स्पोर्ट्स सौरभ मोबाईल मराठी माणसाच्या हक्काचं दुकान हॅपीनेस स्पोर्ट्स पेन खरं तर हॅपीनेस स्पोर्ट्स पेन यांच्याकडून या स्पर्धेसाठी टायका ब्रँडचे VIP 3 जॅकेट आणि त्याच बरोबरीने सुपर 4 मध्ये जे 4 संघ दाखल होतील त्या संघातील सर्व खेळाडूंना 25% डिस्काउंट असणारे कुपन खरं तर आजच्या दिवशी दिले जाणार आहेत. सो थँक्यू सो मच ऋषिकेश पाटील यांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. आणि खरं तर ऋषिकेश पाटील यांनी स्पॉन्सर केलेला हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कुलदैवत एंटरप्राइजेस अंतोरे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांमध्ये 37 धावा स्कोर कार्ड वरती खरं तर पाहायला मिळत आहेत. कविराज पाटा विकेट आहे, भरपूर रोल केले गेले आहे, थोडं क्लाउडी वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे, आम्हाला फरकच पडत नाहीये. आम्ही आमच्या स्टाईल मध्येच खेळणार, आम्ही चौकार षटकारच मारणार. आम्हाला ही स्पर्धा जिंकायची सोबत गाजवायची देखील आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न याही वेळेस कनेक्शन कितकं चांगलं आहे नाहीये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. खेळाडू डाऊन द बॉल पकडतील झेल. फलंदाज कुणाल पाटील बॅक टू द पॅव्हलियन. प्रत्येक सिक्सर साठी सिया सिरॅमिक कलवे आमचे सूर्यादादा पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जरूर दिलं जाईल. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती कलवे गावाचा विस्फोटक खेळाडू मधल्या फलीतील एक्सप्लोजिव्ह बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अजित मोकाल कलवे. 2 षटक आणि एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रफुल्ल टावरी आला आणि विकेट घेऊन आला असं म्हणावं लागेल. महत्वाचा खेळाडू कुणाल पाटीलला बाद करण्यात यश मिळालं. कुलदैवत एंटरप्राइजेस अंतोरे आणि त्याच बरोबरीने गोलंदाज प्रफुल्ल टावरीच्या नावावरती ही विकेट राहिले. समोरला क्या बात है, ओरपीच स्वरूपाच्या चेंडूला लॉफ करत असताना सरळ पाठवलाय. हाय हँड हँडसम ब्युटिफुल वंडरफुल डिलाइटफुल सिक्सर. सूर्यादादा पाटील यांनी पारितोषिक लावलं. अजित म्हणाला मी हे पटकावणार आणि पहिल्या चेंडूवरती 600च्या स्ट्राइक रेटने सुरुवात केली आहे. बीमर आहे, बीमर कॉल हाईट फॅक्टर त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघेल आउटफील्ड फास्ट आहे. 4+1 रन्स मिळतील 5. पाच रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोरीच्या आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलाय 48 ला. 48 रन्स ऑन दी बोर्ड. बघता बघता 50च्या जवळ हा संघ. चांगला फटका आहे. थ्रू द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बीट करा. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. रन्स मिळेल एक सिंगल. अविनाश कालची स्ट्रॅटर्जी कदाचित असेल खारसापोली टीमची की अधिक चेंडू सार्थकला खेळणं अपेक्षित असेल किंवा सार्थक तो अधिक चेंडू खेळ आणि मोठी रन्स स्कोर कार्ड वरती
आपण लगावू शकतोय किंवा धावांचा पाठलाग करू शकतोय, पण नेमकं उलट झालंय. सार्थक या इनिंग मध्ये आतापर्यंत फक्त एकच चेंडू खेळलाय आणि त्याचं कार्य जे आहे ना ते त्याच्या साथीदारांनी अगदी सोपं करून ठेवलंय या मॅच मध्ये. बैठक थांबणार नाहीये. CLA क्लास सार्थक मात्रेचा धमाका षटकार. प्रेक्षकांमध्ये झेल पकडलंय, नाव सांगायचं आहे दीप पाटील तांबडशेत. लो फुलटॉस ड्राईव्ह करत असताना सार्थकला आपण पाहिलं, सिंगल कंप्लीट. थांबवलंय अजितला सार्थकने, सिंगल जरूर मिळेल. आता दोन्ही बाजूने धमाकेदार बॅटिंग आपण पाहतोय. एका बाजूने कलव्याचा अजित मोकल, दुसऱ्या बाजूने जोहेचा वंडर बॉय सार्थक म्हात्रे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत 56. अब तक 56 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत आणि हलकीशी स्माइल सार्थकच्या चेहऱ्यावरती देखील असेल. चांगला चेंडू आहे, खोल्यात टाकण्याचा प्रयत्न, सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळेल. सेकंडचा कॉल असेल का? नाहीये, थांबवलंय अजितने सार्थकला. सिंगल रन जरूर मिळेल. 58 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. क्षमा असावी 57 रन्स धाव फलकावर जरूर आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपला. उशिरा जे प्रेक्षक आले जरूर त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. पहिली लढत सुपर 8 मधील आपण पाहतोय. एका बाजूने कुलदेवत इंटरप्राइजेस अंतोरे आणि त्यांना फाईट करत असताना सिद्धी शबन वॉरियर्स खार सापोली. मॉर्निंग सेशन मध्ये टॉस झाला, टॉस जिंकलाय कुलदेवत इंटरप्राइजेस अंतोरे टीमने. आणि आपण नेहमी खर तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अविनाश पाहतो की टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक कर्णधार हा गोलंदाजी निवडतोय. फार कमी असे कॅप्टन्स किंवा फार कमी अशा टीम्स आहेत की जे टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी निवडतात. क्षेत्ररक्षण निवडलं आणि घेतलेला निर्णय कदाचित अंगलट आलाय की काय, अद्याप एक इनिंग बाकी आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 57. पहिलं षटक आपण पाहिलं, राज कोहलीचं महागडं षटक, धावांची लय लूट पाहायला मिळाली. 27 रन्स आल्या पहिल्या ओव्हर मध्ये. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज दीप पाटील आला ऍज अ आयकॉन बॉलर, कमबॅक केलं, रन्स दिल्या 10. परंतु तिसरं षटक प्रफुल्ल टावरीच्या अगेन्स्ट धमाकेदार बॅटिंग, रन्स आल्या 20. अंतिम षटक भैरवीच्या षटकाला सुरुवात झाली. अंतिम षटकासाठी गोलंदाज पृथ्वीराज पाटीलला आपण पाहतोय. मिसपिल त्या ठिकाणी पाहायला मिळाली. संदेश घरात आहेत, लेजंड खेळाडू आहेत, 40+ आहेत आणि खर तर त्यांच्यावरती देखील महत्वाची जिम्मेदारी या मॅच मध्ये देखील राहणार आहे. 58 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. शेवटचं हे षटक स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉगिंग पाहायला मिळेल का? कॅच अँड बोलचा चान्स, पकडला झेल. धक्का क्रमांक 2, फलंदाज सार्थक म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू सो मच. सार्थक बाद झाला. चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज महेश म्हात्रे खार सापोली. खार सापोलीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला कॉफी बुक स्टाईल, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय होम डिलिव्हरी. फलंदाज महेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. नेक्स्ट मॅच टीम वीर मराठा जोहे आयकॉन सुनील पाटील उर्नोली आणि त्याच बरोबरीने सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत प्रसाद पाटील कलवे या दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला आमची विनंती असेल,
जसं पहिलं सत्र संपेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. टॉस केला जाईल. पण अद्यापही काही अविनाश बिघडलं नाहीये ह्या मॅच मध्ये. एखादं षटक जर का कमबॅक करून देणारं राहील ना तर मी तर म्हणेल की अंतोरे टीम देखील कमबॅक करेल. हे षटक अतिशय महत्वाचं आहे. भैरवीचं षटक आहे. स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर, टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायला गेलो तर हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये हा पॉवरफुल स्ट्रोक, फलंदाज विशाल पाटील राव्याचा धमाका, चेंडूला पाठवलाय सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. थांबायचं नाहीच आहे. प्रत्येक खेळाडू जो येतोय ना तो आज चौकार षटकारच मारतोय. विशालच्या बॅट मधून सिक्सर आलाय. याही वेळेस समोरला होता कॅच चीट असंच काहीसं म्हणाला असेल गोलंदाज. किंवा रिझन मध्ये झेल पकडला. आणखीन एक धक्का शेवटच्या षटकामध्ये. विशाल पाटील बॅक टू द पॅव्हलियन. पृथ्वीराज पाटीलचं कौतुक करावं लागेल अविनाश. एक षटकार आलाय, एक सिंगल, परंतु 3 विकेट देखील त्याला मिळाल्यात. कमबॅक करून देणार खर तर हे षटक राहील टीम कुलदैवत इंटरप्राइजेस अंतोरे या टीम साठी. पहिल्या ओव्हर मध्ये 27, मग 10, मग 20 आणि ह्या षटकामध्ये लास्ट बॉल, टार्गेट सेट करणारा चेंडू. पायावरती फेकण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला. धावबाची संधी आहे. होय, विकेट आणखीन एक मिळेल, परंतु सोबतीला हा व्हाईट बॉल. सातव्या क्रमांकावरती नितेश पाटील या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 65. 65 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडू आहे. टार्गेट सेट करणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पायावरचा चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी. आज नेम लागलाय सूरज म्हात्रेचा. बॅक टू बॅक 2 रनआउट्स ची विकेट्स जरूर मिळतील या ठिकाणी कुलदैवत इंटरप्राइजेस अंतुरे टीमला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना टीम सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली या फ्रँचाइज टीमची धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल कविराज 65. आणि आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये सुपर 4 मध्ये जर का तुम्हाला जायचं असेल, एका ट्रॉफीवरती तुमच्या फ्रँचाइज टीमचं जर का नाव कोरायचं असेल तर करायचे आहेत 66 रन्स. चला लाईनअप करा बाबू. सूरज. नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण जाऊया. वीर मराठा जोहे आणि त्यांना फाईट करेल सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत. चला दोन्ही टीम कॅप्टन्स त्या ठिकाणी रेडी आहेत. टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया. सामना क्रमांक 2 सुपर 8 मधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. सुनील पाटील आपण कुठे असाल तर या, अन्यथा पहा पॅनलाइज केलं जाईल. आज स्ट्रिक्टली वॉर्निंग सर्वच टीम्सला आम्ही देतोय. सेकंड इनिंग सुरू व्हायच्या आधी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये आम्हाला उपस्थित हवेत. तत्पूर्वी प्रसाद
पाटील या ठिकाणी जरूर प्रसादला आपण पाहतोय. सात्विक अँड स्वरूप 11 तांबट शेत दर्शन दादा यांची फ्रँचाइज टीम जरूर आहे. प्रसाद, काय स्ट्रॅटर्जी आहे सुपर 8 साठी? स्ट्रॅटर्जी काय नाही सर, सिंपल खेळण्याचा प्रयत्न सर, जसं खेळतात ग्राउंडवर तसाच विदाऊट पेशन्सनीच खेळायचं आहे आणि चांगला क्रिकेट खेळायचा सर. प्रसाद, पहिल्याच मॅचचा जर का आज विचार आपण केला, 66 पाटा विकेट वरती 66चं टार्गेट सेट झालंय. आज विकेट थोडीशी वेगळी वाटतोय. नक्कीच विकेट आणि पहिल्या दिवशीच्या प्रमाणे बॉल पण जरा चेंज झाले, त्यामुळं विकेट वर धावा येतात, नेहमीच धावा असतात. त्यामुळं आम्ही बॉलिंग पण साईड चांगले आहे, कारण ऑप्शनल 5 बॉलर आहेत, त्यामुळं सिच्युएशन येईल तशी बॉलिंग टाकू सर. प्रसाद, कितीचं टार्गेट सेफ मानलं जाईल या विकेट वरती? असं काय नाही सर, टार्गेट तर इथं 100 पण धावा निघतात, पण ज्याची बॉलिंग चांगली आहे तो नक्कीच 30 पण धावा डिपेंड करू शकतो. आणि आमची बॉलिंग पण आहे त्या हुकमाची, त्यामुळं आम्ही ट्राय करू सर कमीत कमी धावा. प्रसाद, हे 5वं सीझन, 5वं पर्व, या संपूर्ण पर्वाबद्दल आणि ही जी भव्य दिव्य पारितोषिक आयोजन कमिटीने ठेवलेले आहेत, त्या सर्व संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा तर नेहमी स्पेशल असते अमरापूर विभाग प्रीमियर लीग म्हणजे, कारण की एवढी मोठी स्पर्धा भरणं, एवढ्या मोठ्या गावांना एकत्रित आणणं आणि एक एवढी चांगली स्पर्धा भरणं मुश्किलच असतं. त्यामुळं तुमचंही आभार, कारण की एवढ्या मेहनत घेता, एवढं 1-1.5 महिना, त्यामुळे एक चांगली पर्वणी आहे सर खेळाडूंसाठी. चला सुनील पाटील, आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. 5 इनिंगला सुरुवात होण्याआधी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे पहिले अध्यक्ष, अर्थातच माजी अध्यक्ष आता म्हणूया आपण, प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. तत्पूर्वी लास्ट कॉल असेल. आदरणीय दत्तात्रय म्हात्रे साहेबांना आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी घेतो. सुनील, घाई करा आपण. वीर मराठा जोहे आणि त्यांना फाईट करत असताना सात्विक अँड स्वरूप 11 तांबट शेत अशी लढत या ठिकाणी आपण जरूर पाहणार आहोत. सुनील पाटील, यावं आपण. चला प्रसाद, बरेचसे नवीन खेळाडू, यंग टॅलेंट खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय उभरते खेळाडू आहेत. या उभरत्या खेळाडूंना काय मेसेज देशील? मेसेज तर सिंपल देईल, कारण की जेवढा क्रिकेट आणि जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी करा आणि थोडा पाय जमिनीवर ठेवा. एक सिनियरची पण थोडीशी रिस्पेक्ट करा, त्यांचं ऐका, कारण की त्यांनी पण एवढा क्रिकेट खेळलेला असतं की की त्यांना पण माहिती असतं कुठं काय चुकते, त्यामुळे थोडीशी पण त्यांचं ऐकून जरा त्याच्यावर इम्प्लिमेंट करावी सर. नक्कीच नवीन जे खेळाडू आहेत, उभरते खेळाडू आहेत, त्यांना देखील प्रसादच्या माध्यमातून आपण संदेश देतोय. तत्पूर्वी सुनीलची प्रतीक्षा आपण करतोय. असं सुनीलची देखील उपस्थिती या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तत्पूर्वी कॉम्बॉक्स मध्ये आवाजात आपण बदल करूया. ऐकूया आवाज आमचे समालोचक मित्र अविनाश ठाकूर दादर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. डावाला होते सुरुवात. विजयासाठी 24 बॉल आणि 66 ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज राम म्हात्रे, तर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सूरज म्हात्रे. 24 चेंडू आणि 66 धावांची गरज. डावाला होईल सुरुवात. अमरापूर विभाग प्रीमियर लीग HPPL सीझन 5. चला, आज तुम्हाला टाइम अलर्ट असेल, कोणताही अधिकचा वेळ आपण घेऊ नका. 24 बॉल 66 ची गरज. पहिला बॉल ऑन साईडला. डीप मिड विकेटला एक खेळाडू आहे, त्याच्याच हातामध्ये एक सिंगल आणि सिंगल कंप्लीट. धावफलकावरती 1 धाव लागेल. आता इथून पुढे 23 चेंडू आणि 65 ची गरज आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज प्रसाद पाटील. पहिल्या दिवशी खूप चांगला खेळ या खेळाडूने केला होता आणि आज पहिलीच मॅच त्यांची शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राम म्हात्रेला एखादा ब्रेक थ्रू देण्यात आपल्या संघासाठी फार आवश्यक असेल, कारण प्रसाद पाटील एक चांगला खेळाडू आहे. डायव्हिंग एफर्ट, आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण दिलं होतं. राम म्हात्रेनं चान्स क्रिएट केला होता प्रसाद पाटीलच्या अगेन्स्ट.
तिथून मात्र झेल निसटला. यष्टीरक्षक कुणाल म्हात्रे आपण पाहताय अगदी बराचसा दूरवर उभा आहे, कारण राम म्हात्रेचे चेंडू प्रचंड वेगाने आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून मात्र झेल ड्रॉप एक सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 2 धावा. आता सूरजच्या अगेन्स्ट राम म्हात्रे राईट आर्म राऊंड विकेटनं तयार होते. बॉलिंगचा एंड चेंज, रावे एंड कडून साईड चेंज केली जाते. फुल टॉस आक्रमण, सूरज म्हात्रे सोडणार नाहीये. प्रेक्षक कमाल कॅच घेत होता आमचा रॉकस्टार, परंतु फसला आणि इथे मात्र षटकार बसला. धावफलकावरती धावा लागल्यात 8. तीन बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 8 धावा लागल्यात, कारण 66चा पाठलाग करायचा म्हटल्यावर षटकार येणं आवश्यक आहे. आता इथून पुढे अजूनही 21 बॉल आणि 58 धावांची गरज असेल. यावेळेसचा बॉल बॅटच्या आतली कडा लेमन कट, बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग लाईक सिंगल कंप्लीट. धावफलकावरती धावा लागतील. सिंगलच्या मदतीने 9 धावा. 4 बॉलचा खेळ संपला. राम म्हात्रेला कमीत कमी धावांवर हे षटक रोखणं आवश्यक आहे, कारण आपण प्रत्येक संघात पाहता 4 गोलंदाजांचा वापर केला जातो, परंतु शेवटचा गोलंदाज थोडासा वीक पाहायला मिळतो. आणि आज सिद्धी श्रवण वॉरियर्स खारसापोली संघाचा अनिकेत मोकल दुखापतग्रस्त असल्यामुळे प्लेइंग 11 मध्ये नाही आहे. त्यामुळे ऑलरेडी एक बॉलर थोडासा शॉर्ट आहे, त्यामुळे आता प्रमुख गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. खोलाट टाकला होता, कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, रनआउटची संधी. खेळाडू तिथे नितेश तांबडशेत संघाचा बाळू आपल्याला तिथे पाहायला मिळाला. सध्या फ्रँचाइज क्रिकेटमध्ये खारसापोली संघाकडे खेळताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंट या स्पर्धेमधली त्या एंडमधली एक झेल प्रसिद्ध झाली होती. हनुमानजी नाईक सर यांनी तिथे एक झेल घेतला होता आणि ती रील प्रचंड व्हायरल झाली होती. शॉर्ट पॉइंटला तिथे बाळू आता पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा लागल्यात 9 धावा. षटकातील शेवटचा बॉल, शेवटचा बॉल कट केलाय बॉलला आणि बॉल निघून चाललाय डीप थर्ड मॅन रिजन मध्ये, सीमा रेषेच्या लगत. खेळाडू आणि बॉलची रेस, बॉल जिंकणार रेस, बॉल चाललाय सीमा रेषा पार. 4 चौकार. हो नक्कीच. दिलेला वादा, दिलेला शब्द पाळणारं व्यक्तिमत्व, अर्थातच युवकांचे प्रेरणास्थान वैकुंठदादा पाटील. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहाल. बॉलिंग मार्कवर संघाचा संघनायक सार्थक म्हात्रे आणि त्याच दरम्यान आमचे गुरुवर्य रोशनजी पाटील सर तारा यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहता. त्यांचा सुद्धा शब्द सुमनांना स्वागत. धावफलकावरती धावा लागल्यात. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 13 रन्स. आता विजयासाठी 18 चेंडू आणि 53 धावा प्रति षटक. 17.33च्या सरासरीने तुम्हाला जावं लागेल. 17.47 सरासरी. 18 बॉल आणि 53 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम कुलदैवत एंटरप्राइजेस अंतोरे. जोपर्यंत सूरज म्हात्रे या मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत 18 बॉलमध्ये 53 पॉसिबल आहेत, परंतु सार्थक म्हात्रे बॉलिंग मार्कवर आहे. जर सूरजचा विकेट मिळवला तर मात्र सामना पाहायला फार मजा येईल, कारण कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. चला घ्या, अधिकचा वेळ खर्च करता आपण, आपल्याकडे टाइम अलर्ट असेल आपल्यासाठी, याची दखल आपण घ्या. खोलात टाकला होता, समोर उडवला, खेळाडू आहेत, कॅचची संधी, अगदी झेल पकडला आणि आता इथे टाळ्यांचा प्रतिसाद त्या खेळाडूसाठी. बाळू पाटील तिथे उपस्थित होता, पकडला झेल, संपवला सूरज म्हात्रेचा खेळ. पहिला धक्का.
बघा एक झेलसाठी पारितोषिक आलं सिद्धिश्रवण वॉरियर्स खारसापोली संघाचे संघ मालक संतोष म्हात्रे यांच्याकडून बाळू पाटील साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आज फायनल डे आहे म्हणजे संघ मालक आता बक्षिसांची खैरात करतील याच्यामध्ये काही शंका नाही आहे. 1.1 षटकांचा खेळ आणि सार्थक मात्रे जसा बॉलिंगवर आला त्यानं प्रतिस्पर्धी संघाच्या संघ नायकाला बाद केलं, परंतु ही विकेट जेवढी सार्थकची आहे ना त्यामध्ये महत्वाचा हिस्सा बाळू पाटीलचा सुद्धा राहिलाय. कम्मालीचा झेल आणि त्या झेलसाठी संघ मालकाकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नवीन फलंदाज संदेश घरत अमरापूर विभाग प्रीमियर लीग ऑक्शन प्रक्रियेमध्ये टॉप 16 फलंदाजामध्ये ज्या खेळाडूचं नाव आपण पाहिलं होतं तो संदेश घरत आता ऑन स्ट्राईकवर. यावेळेस बॉल ऑन साईडला फ्लिक मनगट वळवली, परंतु आता ही मॅच 4 षटकांची आहे त्यामुळे पॉवर प्लेचं षटक हे फक्त पहिलं असणार आहे. तदनंतर तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू ठेवता येतील आणि आता मग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. एक सिंगलच कंप्लीट धावफलकावरती 8 बॉलचा खेळ संपला आणि धावफलकावरती 14. तर विजयासाठी इथून पुढे 16 बॉल आणि 52 धावांची गरज. प्रसाद पाटील याला एक जीवनदान मिळालंय, आता हे जीवनदान सार्थकी लावेल का? परंतु सार्थक मात्रेचा बॉल खोलात टाकलाय. प्रचंड वेग, अचूक लाईन, अचूक लेंथ, अगदी योग्यरित्या आपला बॉल आपला यॉर्कर त्याने एक्झिक्यूट केलाय आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता ऑन स्क्रीन हा खेळाडू पाहत आहे. कालच झाल्या 12 पाडाच्या मैदानावर अंडर 19 या गटामध्ये खेळत असताना जय गिरोबदेव जोहे संघाकडून जीवदानी बामणडोंगरी संघाला परास्त करणारा संघाचा प्रमुख खेळाडू, ज्यामध्ये जीवदानीच्या आदित्य पाटीलला यानं 6 मध्ये 22 मारल्या होत्या. परंतु आता बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी करतोय, प्रसाद पाटीलला बांधून ठेवतोय. अक्षरशः आता बेड्या ठोकल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. धावफलकावरती धावा 14 स्थिरावली. या षटकामध्ये फक्त एक सिंगल आणि एक विकेट सुद्धा आली आहे. कम्मालीची बॉलिंग. 10 बॉलचा खेळ संपला, धावफलकावरती 14. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जसे दुसरे षटक संपल आपण तिथे टॉस बॉक्स मध्ये सुद्धा जाणार आहोत, जिथे वीर मराठा जोहे सुनील पाटील उर्नोलीच्या अगेन्स्ट, सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत पेंट प्रसाद पाटील कळवे. सार्थकचा पुढचा बॉल स्ट्रायकिंग एंड वरती. प्रसाद पुन्हा एकदा, यावेळेस मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूवर पुरेपूर समाचार घेत बॉल टी फाईन लेगला सीमारेषा पार, चौकार. आज सुपर 8च्या मॅचेस पाहताय आणि सुपर 8चे सर्व जे संघ मालक आहेत, संघ मालकांना विनंती असेल यावेळेचा बॉल शेवटचा बॉल आहे, त्यानंतर आम्ही तुम्हाला एक अनाउन्समेंट करतोय. जे 16 संघ अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये खेळले त्या सर्व संघ मालकांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर येऊन विराजमान व्हा. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावा लागल्यात. हॅलो 19 धावा. येस थँक्यू. सेकंड मॅच. हेड इज अ कॉल बट इट इज अ टेल. टॉस जिंकलाय वीर मराठा जोहे या टीमने. सुनील, निर्णय काय असेल? बॅट फर्स्ट. फलंदाजी निवडलाय, एनी रिझन, काही कारण? कारण नाही असं काय, पण प्रेशर नसते. प्रेशर नाहीये. सुनील, काय स्ट्रॅटर्जी आहे या मॅच साठी? समोर प्रसाद आणि प्रसाद सारखं खरं तर त्याच्या टीम मध्ये देखील काही गुणवान खेळाडू आहेत, काय स्ट्रॅटर्जी असेल? चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. प्रसाद, टॉस महत्वाचा होता. नाही सर, इतका महत्वाचा नव्हताच, कारण की या विकेटला, कारण की आमची बॉलिंग पण चांगली आहे त्यामुळे एवढा महत्वाचा नव्हता सर. बॅटिंग पण चांगली. प्रसाद, तू जर टॉस जिंकला असता तर कोणता निर्णय असता? हो, फिल्डिंगच घेतली सर. एनी चेंजेस, काही बदल प्लेइंग 11 मध्ये? नाही सर, सेमच राहील. काय स्ट्रॅटर्जी वीर मराठा जोहेच्या अगेन्स्ट? स्ट्रॅटेजी काय नाही, पहिली फिल्डिंग आली तर कमी रन्स बनवून बॅट्समनला अगदी सोपं होईल असंच मॅच केलं. Yes, thank you so much. News from Toss Box. Veer Maratha Zohe win the toss. They have decided to bat first. Toss जिंकलाय. सेकंड मॅच मध्ये वीर मराठा जोहे या फ्रँचाइज टीमने आणि फलंदाजी निवडले. नक्कीच नाणेफेक जिंकून प्रथमतः बॅटिंग केलं वीर मराठा जोहे संघानं. सुनीलनं निर्णय घेतला की आम्ही फलंदाजी करू. त्याचं प्रमुख कारण म्हणजे ही पहिली मॅच असं तरी मला वाटतं. खरं पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना खारसापोली संघानं 65 उभारल्यात. सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेटचे पुरस्कर्ते दर्शन दादा म्हात्रे यांना आमची विनंती असेल, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन सामना पाहायचा आहे. त्याचबरोबरीने सर्वच संघ मालकांना आम्ही विनंती करतोय, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. यस, HVPL सीझन 5 मधला आजचा फायनल डे. फायनल डे मधले पहिलं मॅच आणि पहिल्या मॅच मधलं दुसरं सत्र.
दुसऱ्या सत्रातला 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 19 लागल्यात. आता विजयासाठी 12 बॉल आणि 47 धावा. आता मात्र चांगली फलंदाजी करणं तुम्हाला आवश्यक आहे. 12 बॉल आणि 47 धावा. आता प्रसाद तूच काहीतरी कर बाबा. पहिला बॉल नवीन गोलंदाज अजित मोकलचा, यावेळेस मिस फिल्डिंग होत्या बघा. 12 मधून 47 सुद्धा चेस होऊ शकतात. जर तुमची खराब गोलंदाजी झाली तर मात्र इथून या धावा दिल्या जातील. पहिल्याच बॉलवर पंजा मिळतो आणि धावफलकावरती धावा लागतील. 24 चौकार. हो नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये वैकुंठ दादांचं आगमन तुम्हाला या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा. आता स्कोर कार्ड मध्ये थोडासा बदल. 2 ओव्हर आणि 24. आता विजयासाठी 12 बॉल 42 धावांची आवश्यकता. प्रति षटक 21 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं भाई निळकंठ 11 दादर संघ ज्यावेळेस खेळत होता 6 बॉलमध्ये 21 ची गरज असताना निखिल पाटीलनं तो सामना जिंकवला होता. परंतु आज 2 ओव्हर 12 बॉल आणि 42. पहिला बॉल ऑन साइडला सार्थक मात्र डाऊन दी बॉल करणार नाही चुकी. कर्णधारानं पकडलं जेल आणि प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख फलंदाजाला केलंय बाद. प्रसाद पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. कळतंय की या स्पर्धेचं नवीन टायटल सॉन्ग आपण ऐकता, ज्यामध्ये या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष वैभवजी ठाकूर यांचा उल्लेख, विद्यमान उपाध्यक्ष सतीश म्हात्रे यांचा उल्लेख आणि संपूर्ण आमचे अमरापूर विभाग प्रीमियर लीगची कमिटी, आशीर्वाद आर्ट्सचे प्रोप्रायटर वैभवजी ठाकूर, सुप्रसिद्ध मूर्तिकार, खरं तर ज्यांच्या कारखान्यातून सुप्रसिद्ध गायक शंकरजी महादेवन सरांचा गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा जात असते, आणि जगभरात प्रसिद्ध आपला गणेश उत्सव आणि गणेश मूर्तिकार आमचा संपूर्ण हमरापूर विभाग, आणि या विभागातून देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात गणपती बाप्पाच्या मूर्ती एक्सपोर्ट केल्या जातात. जाऊयात मॅचकडे. धावफलकावरती धावा 24. नवीन फलंदाज भावेश थळे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या दिवशी खूप चांगला खेळ या खेळाडूने दुसऱ्या मॅच मध्ये केला होता. आल्या आल्या मोठा प्रहार करायचा होता. आता मात्र सेट व्हायला तुम्हाला वेळ नाही आहे, कारण विजयासाठी आता समीकरण असेल 10 बॉल आणि 42 धावा. प्रत्येक बॉल मध्ये चौकार किंबहुना त्याहून अधिकच्या धावा येणं आता आवश्यक असेल. मी तर म्हणेन जे कुणाल पाटीलनं मोमेंटम दिलं होतं ना पहिल्या ओव्हर मध्ये 27 धावा, तिथून सामना कुठेतरी बॅकफुटला जात असताना पाहायला मिळेल. यावेळेसचा बॉल बॅकफुटला जात असताना कट केलं बॉल आणि बॉलला पाठवलं डीप पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट कडून डीप थर्डमॅनच्या दिशेने सीमारेषा पार. चौकार. आता विजयासाठी येणारे 9 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता. 9 मध्ये 38 होऊ शकतात का? भावेश थळेचा पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. कमालीचा झेल. एकदा झेल आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. बॉल खाली डीप करत असताना एका हातानं कमालीचा झेल. महेंद्र पाटील जेलसाठी पारितोषिक आलाय. संघाचे संघमालक सन्मान्य विनोदजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज महेंद्रसाठी, 1000चं कॅश प्राइज ऑलरेडी बाळू पाटील साठी आलाय. सिद्धी श्रवण वॉरियर्स घारसापोली विनोदजी म्हात्रे आणि संतोषजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ युवा सेना हमरापूर विभाग प्रमुख संतोषजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्यासोबत विनोदजी म्हात्रे साहेब ॲज अ ओनर म्हणून या स्पर्धेमध्ये मान्यवरांना विनंती असेल आणि या संघ मालकांना सुद्धा विनंती असेल, या आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर आणि तिथून आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे.
परंतु आपण नेहमी पाहत असतो ज्यावेळेस फ्रँचाईज क्रिकेट खेळलं जातं संघ मालकाला नेहमी आपलं डगआउट मधून मॅच बघण्याची इच्छा नेहमीच असते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावखोरे हाताचा फलंदाज दादर गावाला बिलॉंग करणारा विनीत भोईर, एक लेदर क्रिकेटर. आता टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडू शकेल का? धावफलकावरती धावा 28. आल्या आल्या शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, खोलात टाकलाय गोलंदाज अजित मोकल, एक आयकॉन खेळाडू आणि आपली भूमिका चोखरित्या बजावत असताना विनीत भोईरच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल निर्धाव. आतापर्यंत या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 28 समीकरण. 7 बॉल 38 धावा, 7 चेंडू 38 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल. पुढे आले होते ऑन साइडला, डीप मिड विकेटला बॉल टर्न केला. लॉंग ऑन कडून क्षेत्ररक्षक येतात कुणाल पाटील, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. काय कमालीची नेमबाजी आज कुणाल पाटील या मॅच मध्ये स्पॉटलाइट मध्ये राहणारा खेळाडू. बॅटिंग करत असताना कमालीची बॅटिंग, 35 धावांचं योगदान, तर आता फिल्डिंग करत असताना महत्वपूर्ण रनआउट. फलंदाज बाद. समीकरण आपण पाहतो ऑन स्क्रीन. 6 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. आठवावं लागेल किंजल ट्रॉफी पनवेल मधला एक सामना ज्यामध्ये गावठाण संघाचा करण मडवी 6 मध्ये 38चा पाठलाग करत असताना त्या पठ्ठ्यानं 37 धावा जमवल्या होत्या आणि तो सामना टाय केला होता. तो सुद्धा डावखुरी हाताचा फलंदाज, आता नौका फलंदाज दीप पाटील हा सुद्धा लेफ्ट हँडेड बॅट्समन. परंतु 6 बॉलमध्ये 37 धावा करू शकेल का? तर त्याच्या अगेन्स्ट त्याच्याच ग्रामीण संघामधील खेळणारा खेळाडू नितेश उर्फ बाळू पाटील आपल्याला पाहायला मिळतो. दीप पाटील टू नितेश पाटील हे बॅटल आपल्याला षटकामध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 37 धावा. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम सर युवराज सिंग यांच्या नावावर आहे. या मॅच मध्ये तो होईल का? पहिला बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल यष्ट्यांच्या वरून चाललाय, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगत. आता 5 चेंडू 37 धावा. चला नेक्स्ट टीम रेडी राहायचा. वीर मराठा जोहेब च्या अगेन्स्ट सात्विक अँड स्वरूप 11 तांबडशेत. वीर मराठा जोहे संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. यावेळेसचा बॉल ऑन साइडला फटका फसलाय. खेळाडू डाऊन दी बॉल. कुणाल पाटील या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून कोणतीही चुकी होणार नाहीये. ऑन स्क्रीन त्याला आपण पाहत होतात. कमालीचा झेल पकडला. बॅटिंग करत असताना महत्वपूर्ण योगदान, फिल्डिंग करत असताना रनआउट आणि आता मात्र एक झेल. नवीन फलंदाज 0 वर बाद. नक्कीच आता आवाज खार सापोली गावापर्यंत गेला असेल, कारण सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली संघ या मॅच मध्ये कुठेतरी पकड निर्माण करत असताना पाहायला मिळते. विजयासाठी 4 बॉल आणि 37 धावा. नौका फलंदाज कोपर गावाला बिलॉंग करणारा सुमित भोईर आपल्याला पाहायला मिळतो. कोपर गावातील प्रथम पर्व गतवर्षी झालेली स्पर्धा कोपर गाव कप या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ या खेळाडूचा राहिला होता. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल नितेश पाटील आता काय गोलंदाजी करतोय, कारण त्याच्यासाठी त्याच्या संघानं तब्बल 37 धावा रोखून ठेवल्या होत्या आणि आता या षटकामध्ये अगदी आत्मविश्वासी गोलंदाजी करत असताना पहिल्या 3 बॉलवर एकही धाव खर्च केलेली नाही. आता समीकरण 3 चेंडू 37 धावा. ऑन साइडला पुलचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू ठेवलेत. कॅप्टनचं मी कौतुक करेन, कारण त्याला माहिती आहे सुमित भोईरचा स्ट्रॉंग झोन काय आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल देऊन नौका फलंदाज 0 वर बाद. तू चल मैं आया हे चित्र मैदानाच्या आतमध्ये. डीजे ऑपरेटर कौतुक करेन तुमचा. राम म्हात्रे आमच्या अगदी समोर आहेत आणि राम म्हात्रेनं खरं तर खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. आणि अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे 5वं पर्व आहे, परंतु राम म्हात्रे ज्या ज्या संघात असतोय
तो संघ सलग 4 वेळा सुपर 4 मध्ये दाखल झाला. म्हणजे राम हा नशिबाचा च्यवनप्राश खाऊन येतोय सकाळ सकाळ आणि आपल्या संघाला नक्कीच एक लक फॅक्टर आणि अजून एक विकेट. इथे मात्र कॉम्बॉक्स मधून डीप मिड विकेटचा एलिया थोडासा अदृश्य आहे, परंतु युट्यूबच्या माध्यमातून हे दृश्य आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले आणि डीप मिड विकेटला खेळाडू तैनात अजित, त्याच्या हातामध्ये हा झेल आणि इथे मात्र फलंदाज बाद. आता सलग 2 बॉलवर 2 विकेट ऑन अ हॅट्रिक असेल. गोलंदाज नितेश उर्फ बाळू पाटील या स्पर्धेमध्ये एकमेव हॅट्रिक कंप्लीट केले, ती म्हणजे सात्विक अँड स्वरूप इलेव्हन तांबडशेतचा साहिल म्हात्रे. आणि कालच्या दिवसामध्ये जोहे संघाचा पलाश मोकल. सात्विक अँड स्वरूप इलेव्हन तांबडशेत संघाचे दमदार ओनर, दमदार पुरस्कर्ते सन्मान्य दर्शनजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण या अतिथी मंचावर आपलं सहर्ष स्वागत. आणि इथून पुढे या स्पर्धेमधलं हे मेडल